उल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी शिंदे गटाला जबरदस्त कायदेशीर धक्का बसलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे सेनेच्या नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई झाल्याने ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। शिंदे गटाचे नगरसेवक विकी सिंग लबाना यांचं बंजारा समाजाचं जात प्रमाणपत्र बोगस ठरलं आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारलाय। ज्या महापालिकेत शिंदे गटाने दमदार एंट्री घेतली त्याच महापालिकेत आता त्यांच्या नगरसेवकाची हकालपट्टी होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। विशेष म्हणजे नाशिकच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर शिंदे गटाच्या वर्चस्वालाच मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता हा फक्त एका नगरसेवकाचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो थेट प्रतिष्ठेचा मुद्दा बनलाय। परंतु सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे की यामागे राजकीय गेम प्लॅन आहे, आणि या एका निर्णयामुळे उल्हासनगरचं राजकीय गणित आता पूर्णपणे बदलणार का? तर रातोरात घडलेल्या या हाय व्होल्टेज राजकीय ड्राम्याची संपूर्ण इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो। आता याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक आणि तितकाच इंटरेस्टिंग प्रकार घडला आहे ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या उल्हासनगर महापालिकेत। कारण शिंदेचे एक हाती वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात चक्क त्यांच्या पक्षातील एका नगरसेवकाचे पद रद्द करण्यात आले। विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई अगदी कायदेशीररित्या झाली आहे, म्हणून हा संपूर्ण प्रकार शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय। परंतु एक प्रश्न जो तुम्हाला सगळ्यांना नक्कीच पडला असेल की नेमकं असं काय घडलंय ज्यामुळे फक्त एवढ्या कमी काळात थेट विद्यमान नगरसेवकाचे पद रद्द करण्यात आले आहे। मित्रांनो, या मागील स्टोरी फारच आश्चर्यकारक आहे। चला ती देखील जाणून घेऊयात। तर नेमकं घडलं असं की शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक विक्की सिंग दर्शन सिंग लबाना यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय। ते नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उल्हासनगर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून आले होते। मात्र आता बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून त्यांचं नगरसेवक पद रद्द केले गेले। उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्ता मनीषा आव्हाळे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केलाय। परंतु आता हा संपूर्ण निर्णय सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातोय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 6 हा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला होता। विकी सिंग लबाना हे अगदी आधीपासूनच ओम कलानी यांचे निष्ठावान समर्थक मानले जातात। मित्रांनो, उल्हासनगर महापालिकेच्या राजकारणात कलानी गट ही एक स्वतंत्र ताकद मानली जाते। स्थानिक राजकारणात कलानी कॅम्प किंवा टीम ओमी कलानी TOK नावाने त्यांचा प्रभाव दिसतो। नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या महापालिका निवडणुकीत देखील या कलानी समर्थकांनी मोठा प्रभाव दाखवला होता। यंदाची निवडणूक कलानी गटाने शिंदेच्या शिवसेनेत विलीन होऊन लढवली होती। याच निवडणुकीत विकी सिंग लबाना प्रचंड मताधिक्याने विजयी झाले। ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या जागेवरून विजयी झाल्यामुळे आता त्यांना पडताळणीसाठी जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते। त्यानुसार त्यांनी आपली जात प्रमाणपत्र नाशिक येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केले होते। नाशिकच्या जात पडताळणी समितीने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दिनांक 13 मे 2026 रोजी आपला अंतिम निर्णय जाहीर केलाय। नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी निगर्मित केलेले हे बंजारा जातीचे जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवले आहे। म्हणूनच आता हे जात प्रमाणपत्र रद्द केले जाणार असून संबंधित नगरसेवक विक्की सिंग लबाना यांच्यावर कारवाईचे आदेश देखील करण्यात आले आहेत। जात पडताळणी समितीचा हा अहवाल मिळाल्यानंतर लगेचच उल्हासनगर महापालिकेच्या मनीषा आव्हाळे यांनी कायदेशीर पावले उचलली आहेत। त्यानुसार आता आयुक्तांनी विक्की सिंग लबाना यांना दिनांक 13 मे 2026 पासून पालिका सदस्य म्हणजेच नगरसेवक म्हणून अपात्र ठरवलं आहे। अशा प्रकारे निवडणूक जिंकल्यानंतर अगदी काही महिन्यातच विक्की सिंग लबाना यांना आपले पद गमवावे लागले आहे। म्हणूनच आता या आश्चर्यकारक कारवाईमुळे प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे। त्यामुळे हे प्रकरण फक्त उल्हासनगर महापालिकेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शिंदेच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनलाय।
परंतु गेल्या दिवसात घडलेली ही काही पहिलीच कारवाई नाही, कारण याआधी देखील अशाच प्रकारे चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप लावत ठाण्यामध्ये ठाकरे गटाने शिंदे सेनेतील तब्बल 9 नगरसेवकांना कोर्टात खेचले. सोबतच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेत देखील बोगस जात प्रमाणपत्रावरून लोकनियुक्त नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आले. आता या कारवाईमुळे स्थानिक पातळीवरील शिंदे गटाचा प्रभाव कमी होईल का, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे चुकीचे जात प्रमाणपत्र सादर करत दिशाभूल करणाऱ्या उमेदवारांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.